नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या सदरात आपणा सर्व गोवेकरांचं स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीच्या प्रोग्रामला सुरुवात करतो. आज आपल्याकडे ज्या कवयित्री आल्या आहेत, ज्या काव्यलेखनही करतात, मराठीमध्ये त्यांच्या भरपूर कविता सुप्रसिद्ध झालेल्या आहेत आणि गोवा तथा सिंधुदुर्ग विभागात त्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याने मराठीमध्ये काव्य आणि कविता लेखन केलेलं आहे. त्यांचं नाव आहे प्रगती गुणाजी नाईक. नमस्कार मॅडम. नमस्कार आणि सर्व गोवेकरांना पण माझा नमस्कार. प्रगतीजी, मी तुम्हाला सर्वप्रथम तर हे विचारेन की आपण काव्यलेखन तर केलंच आहे मराठीमध्ये आणि कथालेखन सुद्धा आपण केलेलं आहे. तर आपल्याला ही काव्यलेखनाची आणि ह्या कथालेखनाची आवड कशी आणि केव्हापासून निर्माण झाली? कसं आहे की मी लहानपणापासून मला एक सवय होती, म्हणजे ॲक्च्युली माझे आई वडील दोघंही टीचर होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला वाचनाची खूप आवड होती लहानपणापासून, कारण घरातच लायब्ररी असल्यासारखं होतं. प्रचंड वाचनाची आवड होती. त्याच्यातून मला म्हणजे मी एसे रायटिंग वगैरे करायची, म्हणजे निबंध लेखन वगैरे, आणि त्याच्यामध्ये लिहिताना माझी जी लँग्वेज होती ना ती पोएटिक होती थोडी. म्हणजे मला तेव्हा जाणीव होत होती की मी लिहू शकते. आणि नंतर एक प्राथमिक शाळेतून वगैरे त्या थोडं थोडं असं लिखाणाची सुरुवात झाली. आणि नंतर जेव्हा मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जेव्हा विलिंग्डन कॉलेजला गेले सांगलीला, तर तिथे गेल्यानंतर कसं मी थोडी फॅमिली ओरिएंटेड जास्त होते, त्याच्यामुळे मला त्या सगळ्यांची आठवण यायची आणि मग त्याच्यातून थोडंसं असं जे असतं की आपल्याला कवित्व अधिक चांगलं हे होतं, तर तसं मला तिकडे अधिक चांगल्या प्रकारे मी कविता करायला लागले आणि मग तिथल्या मासिकातून वगैरे ते प्रकाशित व्हायला लागल्या. आणि अशी माझी काव्यलेखनाची सुरुवात झाली. पण मी ललित लेख पण लिहिते, कथालेखन पण करते, कविता पण लिहिते आणि थोडं एकांकिका वगैरे पण लिहिलेली आहे मी तसं. हां, मराठीमध्ये आपल्या मला वाटतं रंग धुक्याचे, साद गहिऱ्या, रंगदुख्याचे, मनरेघे पलीकडचे, त्यानंतर साद गहिऱ्या किनाऱ्यांची, हे माझे मराठीमधले काव्यसंग्रह आहेत. आणि अजून एक आता येणार आहे. तसंच इंग्लिशमध्ये माझा फिनिक्स नावाचं आहे काव्यसंग्रह प्रकाशित. आणि सेजेस इन मेडिटेशन हे इंटरनॅशनल लेवलला एका जगातल्या 9 कवींचं असं 20-20 पोएम्स प्रकाशित झालेले, त्याच्यामध्ये सुद्धा माझं प्रकाशन आहे. तसंच इंग्लिशमध्ये माझं क्वेस्टमध्ये, त्याच्यानंतर वंडरलस्ट, होरायझन, डे स्प्रिंग ह्या वेगवेगळ्या संकलनातून म्हणजे जागतिक लेवलच्या माझं प्रकाशन झालेलं आहे. इंग्रजी मधून सुद्धा तुम्ही कविता करताय, पोएट्री झालेली आहे. त्याच्यानंतर इंडो एशियन लिटरेचर आहे, नंतर पोएट क्रीट आहे, पोएट्स इंटरनॅशनल आहे, याच्यामधून सुद्धा झालेलं आहे. इंग्लिश पोएम्स प्रकाशित झालेले आहेत. प्रगतीजी, आता असं आहे की तुमच्या ज्या ह्या उत्कृष्ट कविता आहेत, तर त्यापैकी तुम्हाला ज्या आवडलेल्या कविता आहेत त्या जरा आमच्या गोवेकरांसाठी तुम्ही सादर कराल तर बरं होईल. करेन ना. ओके. तर आहेत त्या बऱ्याच कविता आहेत, पण त्यातली एक मला सगळ्यात अगोदर म्हणावीशी वाटते ती पावसावर आहे, कारण आता पावसाळा जवळ आलाय, तर मला ती खूप आवडते कविता. बरोबर. तर त्याचं टायटल आहे असा पाऊस पाऊस. ओके. असा पाऊस पाऊस चिंब वेदनांचे गीत, असा पाऊस पाऊस चिंब वेदनांचे गीत, उरी कोंडूनी फुटावे कृष्ण मेघाचे कवच, उरी कोंडूनी फुटावे कृष्ण मेघांचे कवच, असा पाऊस पाऊस, असा पाऊस पाऊस गाढ धुक्यात चांदणे, बंध तोडून या सारे धरतीशी बिलगावे, असा पाऊस पाऊस, असा पाऊस पाऊस जणू अनिवार्य हाक, असा पाऊस पाऊस जणू अनिवार्य हाक, बीज रुजूनी फुटावे लक्ष अंकुर नव्याने, बीज रुजूनी फुटावे लक्ष अंकुर नव्याने, असा पाऊस पाऊस, असा पाऊस पाऊस. ही झाली पावसावर, ही पावसावरची झाली एक कविता. अजून जी सर्वात उत्कृष्ट जिला काही जास्त पारितोषिक वगैरे मिळालं अशा काही कविता? पारितोषिक मिळालेल्या बऱ्याच आहेत, पण तरी पण मला ही एक कविता जी आहे ना ती मला खूप आवडते. अजून एक आहे ती. बरोबर. आणि ती एक आपल्या म्हणजे आपण आयुष्य जगत असताना आपल्याला कधी कधी असं जे एकाकीपण वाटतो, कधीतरी काहीतरी असं हरवल्यासारखं वाटतं. तर त्याच्यावर आहे, म्हणजे कारण काय असेल असं काही सांगता येत नाही, पण सहज वाटून जातं. बरोबर आहे. तर त्या कवितेचं नाव आहे मलाच उमजत नाही.
मलाच उमजत नाही, म्हणजे मला समजत नाही नेमकं. मलाच उमजत नाही किती देणे चुकते आहे, मलाच उमजत नाही किती देणे चुकते आहे. ऋतू सरून गेले तरीही पानगळ तशीच आहे, ऋतू सरून गेले तरीही पानगळ तशीच आहे. पुसाया दुःखाचे किनारे, पुसाया दुःखाचे किनारे सुख चिमुटभर हाती, पुसाया दुःखाचे किनारे सुख चिमुटभर हाती. तेही उधळले तेव्हा झुरणे क्षणांचे आहे, तेही उधळले तेव्हा झुरणे क्षणांचे आहे. दिवसांचे पंख फुलांचे, दिवसांचे पंख फुलांचे गळुनी केव्हाच गेले, दिवसांचे पंख फुलांचे गळुनी केव्हाच गेले. पंखाचे सावरलेपण लटका आभास आहे, पंखाचे सावरलेपण लटका आभास आहे. यानंतर एक शेवटचं त्याच्यामधलं कडवं आहे. आता नकोच काही, आता नकोच काही रुजने अन नवीन सजने, आता नकोच काही रुजने अन नवीन सजने. लखलखीत आभाळाचे चंद्र सूर्य रेखित बसणे, लखलखीत आभाळाचे चंद्र सूर्य रेखित बसणे. मलाच उमजत नाही किती देणे चुकते आहे. ऋतू सरून गेले तरीही पानगळ तशीच आहे, पानगळ तशीच आहे. ह्या कवितेला तुम्हाला बक्षीस मिळालेले आहेत. अच्छा, कारण का ह्याच्यामध्ये जरा एकदम शब्द तुमची लिहिण्याची जी रचना आहे, म्हणजे तुम्ही जे रचना करताना ते एकदम परफेक्ट एकदम हे असतं. मी तुमच्या लिहिण्यावरच ते. आणि ह्याच्याबरोबरच तुम्ही आता मला हे सांगा की हे झालं काव्य, आता कथालेखन मराठीत ते सुद्धा तुम्ही केलेलं आहे, तर त्याच्याविषयी थोडं जरा बोलाल का? आता मी काव्यलेखन असेल किंवा कथालेखन असेल, माझी पूर्वीपासून एक म्हणजे मला सवय आहे की मला जेव्हा वाटतं की मला आता लिहिलं पाहिजे त्यावेळी मी लिहिते. म्हणजे मग कधी कधी 2-2 महिने मी काही लिहित पण नाही, किंवा लिहायला लागले तर अर्धा दिवस कंटिन्यू पण लिहिते. पण मला ते वाटलं पाहिजे की मला ते आतून जेव्हा वाटतं, स्फूर्ती येते की आता मला लिहिलं पाहिजे, त्यावेळी मी ते लिहिताना माझं एका ठराविक लईमध्ये एका ह्याच्यामध्ये होऊन जातं की मला कविता लिहायला बसलं 2 तास असं काही होत नाही. 5-10 मिनिटात मी कविता लिहून टाकते. मला जशी येते ना, मला जसं वाटतं तसं मी कागदावर उतरवते, थोडंसं नंतर रिवाईज करते, पण तेव्हा मी तशी कागदावर उतरवते. त्याच्यामुळे अर्थातली गेयता जी असते, जो नाद असतो ना, तो तिथे मिळतो. म्हणजे यमक वगैरे सगळं असणं ठीक आहे, पण माझ्या मते काय मिळते, आतून जेव्हा तुम्ही जे काही मांडताय ना त्याला अशी एक गेयता असली पाहिजे, एक रिदम असला पाहिजे, तुमच्या मांडण्याला अर्थाला रिदम असला पाहिजे. ती कविता जी असते ना ती तुमच्या हृदयातून आलेली असते, मनातून आलेली असते, आणि ती नेहमी इफेक्टिव्ह होते. तसंच कथेचं पण आहे. म्हणजे कथा तुम्ही लिहायला घेता, पण तो विषय तुमच्या मनामध्ये तयार व्हायला पाहिजे. तुम्ही असं वाटलं आता मी लिहितोय 4 ओळी, मग हे असं जेव्हा होतं ना तेव्हा त्याच्यामध्ये असा खंड पडत जातो. म्हणजे लिहायला बसले की अशी कंटिन्युटी जी लागते ना, फ्लुएन्सी जी आहे ना, तर ती येते. आणि मी कथा लिहिताना पण याच गोष्टीचा वापर करते. माझ्या रिंगण कथेला सुद्धा राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेलं आहे, रिंगण नावाच्या कथेला. त्याच्यानंतर त्याच्यावर टी व्हीवर त्याच्यावर हे कथा वाचन पण झालेलं आहे त्या म्हणजे कथेवर माझ्या. त्याच्यानंतर माझ्या बऱ्याच श्रावण सर किंवा इतर ज्या कथा आहेत तर त्या तिथे पलीकडे ती एक कथा आहे, किंवा त्याच्यापूर्वी पण अनेक कथा लिहिलेल्या आहेत. तर ह्या कथांना माझ्या पलीकडे जे तुम्ही म्हणताय ती मला वाटतं सेलेब्रल पाल्सी हा त्याच्यावर आहे. आणि मी असं ऐकलंय त्या कथेच्या बाबतीत की ती तुम्ही एकदम जबरदस्त कवी हे लिहिलेली ती कथा त्याची, तर त्याच्याविषयी थोडंसं जरा बोलाल का? कारण का ते कसं आहे की ती विकलांग किंवा जी सेलेब्रल पाल्सी म्हणजे मतिमंद जी मुलं आहेत त्यांची जी व्यथा आहे समाजामध्ये, की त्याने समाजात कसं पुढे जावं वगैरे असं त्याच्यामध्ये, तर त्याच्याविषयी जरा सांगाल का तुम्ही? तर ती जी कथा आहे ती लिहिताना एका सत्य घटनेवर आधारित आहे, तरी पण त्याला जे आपण म्हणजे त्याला डायलॉग असतील किंवा त्याच्यातला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, कथेचा गाभा आहे, तर हे डेव्हलप करायला लागतं. ते डेव्हलप केलेलं आहे. पण त्याविषयी म्हणजे तो जी एक मुलगा आहे किंवा कुठचाही सेलेब्रल पाल्सी ह्या आजाराने ग्रस्त एखादा मुलगा आहे, तर तो नेमका कसा कोणत्या गोष्टीमुळे आजारी पडला, त्याचा नेमका हे काय होतं की त्या मुलाला एक चांगल्या नॉर्मल मुलाला जेव्हा ह्या आजाराचा एका लहान वयात तापामुळे वगैरे तो बळी पडतो त्याला, तर त्याच्यानंतर तिथून त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी पूर्णतः नॉर्मल लाईफ नाही पण जगण्यालायक असं नॉर्मल लाईफ मिळवण्यासाठी त्याला जी धडपड करायला लागते आणि त्याच्या घरातल्यांना
ज्या गोष्टींचा म्हणजे त्रासही होतो आणि त्यांना ते उभं करण्यासाठी जी जिद्द लागते, म्हणजे पराकाष्ठेची जिद्द लागते, की या क्षणानंतर वाटलेल्या होप सगळ्या संपलेल्या असतात की आता काही होणार नाही आहे, पण तिथून शून्यातून त्यांना ते पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायला लागते. म्हणजे ज्या मुलाला त्यांनी लहानपणापासून वाढवून त्याला बोलायला शिकवलेलं असतं, चालायला शिकवलेलं असतं, पुन्हा ते मागे जातात ते पहिल्या सिच्युएशनमध्ये आणि तिथून त्याला पुन्हा परत आणायचं असतं. तेव्हा त्यांची जी होणारी तगमग आहे, त्या मुलाचे जे एकूण त्याची परिस्थिती आहे, या सगळ्यावर थोडं भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या तिकडे पलीकडे वगैरे त्याच्यामध्ये फारच त्याचं जे हे आहे ना, म्हणजे तुमचा बेस आणि तुमचं जे लिहिण्याचं जे हे आहे, म्हणजे आतापर्यंत मला वाटत नाही की म्हणजे असं कोणी लिहिलं असावं या ह्याच्यावर. मी कसं मला अंतरस्फूर्तीने जे वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करते, की त्या म्हणजे असं असतं लिटरेचरमध्ये किंवा साहित्यामध्ये 2 प्रकार असतात साधारणपणे. एक जेन्युइन व्हॉइस असतो आणि एक इको व्हॉइस असतो. जेन्युइन व्हॉइस म्हणजे काय, मी जे म्हणजे भोगलेलं आहे, मी जे अनुभवलेलं आहे ते मी जसं तसं मांडते, थोडक्यात कन्फेशनल वगैरे त्या टाईपचं म्हणतो साहित्य. आणि दुसरं जे इको साऊंड्स असतात त्याच्यामध्ये कसं असतं की दुसऱ्याचं दुःख आहे ते मी माझं समजून मी त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला असता माझा आणि मी ते मांडलेलं असतं. तर हे मला थोडीशी सवय आहे की असं आजूबाजूला जे आपण निरीक्षण आपल्या सहजपणे बघतो किंवा निरीक्षण करतो, तर ते आपण मांडण्याचा स्वतःचा अनुभव आहे असं समजून मांडण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला जातो माझ्याकडून. तर त्याच्यामुळे तसं झालं. आता इंग्रजीमध्ये तुमचं असा लिहिण्याचा कल कसा झाला? म्हणजे कसं असतं, साधारणतः आपण गोयकर आहोत किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये कल्चरमध्ये आपण वाढलेलो आहेत, सिंधुदुर्गातले आहोत किंवा कुठले असत, तर आपल्याकडे इंग्रजीचा एवढं प्रभाव नसतो. तरीसुद्धा तुम्ही इंग्रजीमध्ये पोएट्री आणि तुमचं संपूर्ण म्हणजे देशामध्ये सगळ्या कंट्रीजमध्ये तुमचं हे चाललंय, म्हणजे लिखाण आणि कथालेखन चाललंय. तर ह्याच्यात म्हणजे असा मूळ गाभा असतो ना आपलं, की आपलं इंग्रजी कसं पॉवरफुल असावं वगैरे, मग ते कसं तुमच्या हे अंगवळणी पडलं की मी इंग्रजी पण? माझं कसं होतं की माझे आई वडील टीचर होते म्हटलेले ना. माझ्या बाबांना मॅथ्सची भयंकर आवड होती आणि आई माझी इंग्लिश शिकवायची. त्याच्यामुळे आईसमोर ती परफेक्ट होती फार आणि ती तिथे एक नामवंत शिक्षिका म्हणून होती आणि त्याच्यामुळे आम्ही जी भावंड होतो चौघं, त्यांना कंपल्सरी ती काम करत जरी असली तरी आम्हाला ते हे वाचलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि शिक्षिका ती प्रायमरीकडे होती, पण आम्ही असं वेगळ्या ठिकाणी कणकवली वगैरे त्या भागातून फिरत. ती दोघंही असायच्या. त्याच्यामुळे ते स्ट्रिक्टली त्यांचं म्हणजे वाचन करणं वगैरे सगळं. त्याच्यामुळे आम्हाला रायटिंगची, त्याच्यामुळे आम्ही कधी कधी चेष्टेने म्हणायचो की आमची मातृभाषा इंग्लिश आहे, कारण आई आमची इंग्लिश शिकवते म्हणून आम्ही म्हणायचो. पण माझी बहीण पण प्रोफेसर आहे इंग्लिशची, मी इंग्लिशची प्रोफेसर आहे, भाऊ माझा मॅथ्सचा टीचर आहे आणि एक सिव्हिल इंजिनियर. सगळ्या फॅमिलीमध्ये तुमच्या इंग्रजीचे म्हणजे आहे. त्याच्यामुळे आम्ही कसं ते मराठी बरोबर तेही डेव्हलप होत गेलं. म्हणजे ती काहीतरी परकी भाषा आहे, खूप लांबची असं काय वाटलं नाही, पण असं हळूहळू होत गेलं इंग्रजीचं. आणि त्याच्यानंतर मी मॅरेज झाल्यानंतर सुद्धा माझ्या मिस्टरांचं नेहमी सांगणं असायचं, मी जेव्हा मराठी वगैरे लिहित असायचे, ते म्हणाले तू इंग्लिश आहेस ना, इंग्लिशमध्ये लिही. आणि इव्हन त्यांनी मला, म्हणजे माझे मिस्टर आहेत गुणाजी नाईक, तर त्यांचं कसं आहे की त्याने मला सगळ्या पहिल्यांदा, तेव्हा कम्प्युटर टायपिंग वगैरे नव्हतं ना, ते टाईपरायटरवर त्यांच्या लॅबमधल्या ते पॅथॉलॉजिस्ट आहे, लॅबमध्ये त्यांच्या टाईपरायटरवर मला स्वतः इंग्लिश कविता माझ्या ज्या पाठवायच्या असायच्या बाहेर, त्या सगळ्या टाईप करून द्यायचे. पण ते मी पाठवली पाहिजे, मी केलं पाहिजे, तेवढं मला पुढे करायला लावायचे. त्याच्यामुळे मी हळूहळू याच्यात गेले. आता मला हे सांगा प्रगतीजी, की कविता ज्या तुम्ही काव्यलेखन केलं त्याच्यामध्ये अशा काही कविता आहेत की ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे किंवा असं मिळालेत, तर त्याच्याविषयी जरा तुम्ही सांगाल का, काय काय पुरस्कार किंवा काय कुठे? मला तसे पुरस्कार बरेच मिळाले, काव्यलेखनासाठी मिळालेत. काही कविता ज्या आहेत, पण सखे जगायचंच असेल तुला, ही एक स्त्रियांवर आहे, तर तिच्यासाठी मिळालं आहे. अजून काही कविता आहेत त्यांनाही मिळालेलं आहे. मला कथालेखनासाठी सुद्धा पुरस्कार मिळालेत. त्याशिवाय मला दिग्दर्शनासाठी पण, म्हणजे छोट्या छोट्या एकांकिकांचं दिग्दर्शन आणि वाचिक अभिनयाचं दिग्दर्शन, ह्याच्यासाठी सुद्धा मला पुरस्कार मिळालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी मिळालेले आहेत. अच्छा, म्हणजे तुमचं काव्यलेखनाचं ह्याचं प्रोग्राम्स होत असतात म्हणजे मुंबई, महाराष्ट्र? असं मी कसं, मला जसं मॅक्झिमम बऱ्याच वेळा काय होतं की ऑनलाईन पण, मी मागच्या एका विश्व साहित्य संमेलनात ऑनलाईन पण मी भाग घेतलेला, असं होत असतं कधी कधी.
बरोबर. आणि इथे संमेलनं जी होतात ना, वेगवेगळी संमेलनं होतात, आरती असेल आणि बाकीची संमेलनं असतात, तर त्याच्यामध्ये मी जमेल तसं पार्टिसिपेट करते. मग तुम्ही किंवा असं कवयित्री संमेलनं असतात. दूरदर्शन, आकाशवाणी वगैरे हा, तसं असे माझं काही, हे मी केलेले आहेत का आकाशवाणीवर programs सुद्धा वगैरे? माझं काव्यवाचन झालेलं आहे. हो, हो. घरकुल प्रोग्राममध्ये रत्नागिरी आकाशवाणीला. बरोबर. तसंच माझं एक SP9 ते TV चॅनेल आहे, त्यांच्याकडे पण झालेलं आहे. आणि असं म्हणजे आहे थोडं सुरू. आता तुमच्या मनामध्ये एकदम सगळ्यात तुम्हाला चांगली अशी भावलेली हां अशी कोणती कविता असेल हां की ज्याच्यात तुम्हाला वाटलं की मी ह्याच्यात काहीतरी वेगळं हे मला अचिव्हमेंट मिळालं, हां अशी जर कोणती एखादी कविता असेल हां. तर आमच्या गोवेकरांना तुम्ही ती केलीत चालेल, तर? मी वाचू शकते. ही एक कविता आहे, बरोबर. आपणाला माहीत असते. ओके. म्हणजे नॉर्मलच आहे, पण ते त्याच्यामधला थोडा अर्थ बघा. आपणाला माहीत असते जगताना कसे जगायचे असते. बरोबर. आपणाला माहीत असते जगताना कसे जगायचे असते, किती किनाऱ्यांना स्पर्शायचे असते, किती वाळू मुठीतून नकळत निसटू द्यायची असते. अरे वा. किती किनाऱ्यांना स्पर्शायचे असते, किती वाळू नकळत मुठीतून निसटू द्यायची असते. आपणाला माहीत असते जगताना कुठे थांबायचे असते. अरे वा. आपणाला माहीत असते जगताना कुठे थांबायचे असते, ओंजळीत काय लपवायचे असते, किती ऊन झेलायचे असते. ओंजळीत काय लपवायचे असते, किती ऊन झेलायचे असते, कुठे सावली शोधायची असते. तरीही आपण भरकटत जातो. हातातून वाळू निसटून जाते, रिकामी ओंजळ टाहो फोडते, सावली पाठ फिरवून जाते. तेव्हा आपणाला जाणवत असते आपण काय पेलायचे असते, आयुष्याला मिठी घालायची असते, दुःख पेलतानाही सुखाची ओढ जपायची असते. अरे वा. म्हणजे प्रत्येक माणसाला माहीत असतं की मी हे केल्यावर काय होईल, कुठेतरी एक आंतरिक जाणीव असते बरोबर आहे. की हे मी करतोय हे चूक आहे की बरोबर, हे अंतर्मन सांगत असतं. पण कधीतरी आपण एखाद्या मोहाच्या क्षणाला बळी पडतो आणि झटकन आपल्या हातातून त्या गोष्टी निसटून निसटून जातात. बरोबर. पण आपल्याला जाणवत असतं, असं म्हणू शकत नाही मी पूर्ण अज्ञानी आहे, असं होऊ बरोबर आहे. शकत नाही. बरोबर आहे. आणि अजून एक माझी एक कविता होती. हां, म्हणा ना, आमच्या हां. गोवेकरांना पण तुमच्या कवितेचा आस्वाद घेता येत असेल. हां आणि फारच उत्कृष्ट कविता आहेत तुमच्या. खरोखरच अप्रतिम असं तुमचं लेखन आहे. म्हणजे एक आहे, हां, म्हणजे बरोबर. आपल्याला उगाचच बडबड करायची सवय असते ना, मी हे असं तसं. हो. तर त्याचं टायटल आहे उहापोह, छोटीशी कविता आहे. हां. इथे तिथे आजूबाजूला. अच्छा. इथे तिथे आजूबाजूला सतत शब्दांचा उहापोह. इथे तिथे आजूबाजूला सतत शब्दांचा उहापोह, निर्मितीच्या शोधात विचारांच्या शृंखला व्यक्त होण्यासाठी अनिवार्य उसळणाऱ्या. अरे वा. नसते वाट सहज सोपी, मग फक्त होतो शब्दांचा उहापोह इथे तिथे आजूबाजूला. म्हणजे आपल्याला वाटतं हे करावं ते करावं, पण आपल्याला मग ते जमत नाही आणि मग आपण नुसतं बडबडत बसतो. हां. मी असं केलं असतं, मी कळलं, तसं कळलं. केलं असतं. फारच सुंदर. हां, पण मला अजून एक विशेष कविता जी माझी आहे बोला. की म्हणजे ती गोष्ट अशी मला वाटते की जगात सगळे सोबतीला असू देत किंवा नसू देत, बरोबर आहे. पण एक गोष्ट अशी आहे आपल्या आयुष्यात, ती आपल्या कायम सोबतीला असते. हो. ती कधीच आपल्याला सोडून जात नाही. आणि त्याच्यावर मी एक कविता केली आहे, त्या कवितेचं नाव आहे आसवे. आसवे. म्हणजे आपली आसवं असतात अश्रू. ना, अश्रू जे आहेत ना, ते आपल्यापासून कधी दूर जात नाही. परफेक्ट आहे. सुखात असू देत किंवा दुःखात असू हो. देत, सगळी जातील पण ते सोडून जात नाहीत. बरोबर. तर त्याच्यावर एक माझी छोटीशी कविता आहे. हां. मागितले नव्हतेच काही, ओके. फक्त ओलावा मायेचा. मागितले नव्हतेच काही, फक्त ओलावा मायेचा, अन हळव्या कोपऱ्यांना थोडा दिलासा शब्दांचा. अन हळव्या कोपऱ्यांना थोडा दिलासा शब्दांचा. सावरले आसवानी, सावरले आसवानी, अन गूज त्यांचे कानी. अरे. सावरले आसवानी अन गूज त्यांचे कानी. आम्ही सोबती तुझे अन नाही दुसरे कोणीही. आम्ही सोबती तुझे अन नाही दुसरे कोणीही. मनवेडे शब्द वेडे फक्त आसवे शहाणी. मनवेडे शब्द वेडे फक्त आसवे शहाणी. चिंब भिजुनी वेदनानी शब्दाविना सावरती तरीही. चिंब भिजुनी वेदनानी शब्दानी सावरती तरीही. दाटलेला हुंदका नसे साहन्यास कोणी. दाटलेला हुंदका नसे साहन्यास कोणी. आसवे ओलावलेली सारे पेलती उरीही. मूक सोबतीनी हरक्षणी पेलतात तीही. हळव्या भावनांना अलवार सावरुनी. हळव्या भावनांना अलवार सावरुनी. अप्रतिम. खूपच तुमची जी शब्दांची बांधणी आहे
आणि जे अर्थपूर्ण म्हणजे एकदम असं यमक पण एकदम मस्त हां आणि ऐकायला एकदम असं फारच आमच्या गोवेकरांना पण तुमच्या कवितांचा आस्वाद घेता येतं. हां. तर ह्याच्या पुढे मी तुम्हाला हे विचारेन की हे सगळं करत असताना काव्यलेखन किंवा हां. कविता लेखन करत असताना तुम्ही एका सर्व्हिस पण करताय, तुम्ही हो जॉब करून हे सगळं सांभाळून करताय. हो तर त्या जॉबविषयी आणि कसं तुम्ही हे दोघांची कशी सांगड घालता, तुमचं हां. कविता लेखन, हां. काव्यलेखन, परत तुम्ही त्या हो. कॉलेजमध्ये हो जाऊन तिथे इंग्रजीच्या हो. सब्जेक्टमध्ये वगैरे हे ते सगळं कसं मॅनेज करता त्याच्याविषयी थोडं जरा सांगाल का? हां नाही हे कसं मॅनेज करते म्हणजे फक्त काय असतं, आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असते आणि ती आपल्यात असते, कारण कविता ही उपजत असते बरोबर. किंवा साहित्य असणं हे उपजत गोष्ट असते. तर ती आहे माझ्याकडे, ह्याची एवढी मला एक जाणीव आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की कॉलेजमध्ये मी काम करते, माझा इंग्लिश विषय आहे, मी तिकडे इंग्रजी विभाग प्रमुख आहे, माझ्याकडे मी गाईड पण आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी माझ्या कवितेला काय असं एकदम खूप वेळ द्यायला लागतो असं काही नाही. ती मनात असते, जेव्हा सुचते तेव्हा मी अगदी रात्री जरी 2 वाजता सुचली तरी मी उठून लिहिते. बरोबर. मग त्याच्यासाठी वेगळा वेळ असा काही द्यावा लागत नाही, ते आपोआप होऊन जातं आपल्यातून. बरोबर. आणि त्याच्यासाठी मला माझ्या घरच्यांचाही सपोर्ट आहे, बरोबर. त्याच्यामुळे मला तसं तुमच्या काही त्या कॉलेजमधल्या लोकांचाही कॉलेजमधल्या तुम्हाला लोकांचाही सपोर्ट आहे, त्यांचाही काही प्रॉब्लेम नसतो आणि माझ्या घरच्यांचाही काही प्रॉब्लेम नसतो, माझी मुलं किंवा माझे पती यांचा कोणाचा. प्रगतीजी मला एक सांगा की आता समजा आजकालचे जे तरुण आहेत किंवा तरुणी आहेत, हां. गोवेकर असो किंवा कोणते, म्हणजे तर त्यांना आता काव्य लेखनात किंवा कविता लेखनाची आवड असेल आणि त्यांना ह्या क्षेत्रात हो फुल टाइम काम करायचं असेल तर त्यांना असा तुम्ही काय महत्त्वाचा सल्ला देऊ शकाल ह्या की मला असं वाटतं की त्यांनी एक गोष्ट करावी की शब्दांशी आपलं नातं जोडलं पाहिजे. बरोबर आहे. शब्दांशी नातं जोडलं पाहिजे, आपल्या अंतर्मनाला ओळखलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्या आतला आवाज सांगतो ना हे गोष्ट, तो अस्सल आवाज आपल्याला ओळखता यायला पाहिजे. बरोबर. तो आवाज जेव्हा आपण ओळखू, त्या शब्दांशी जेव्हा आपण नातं जोडू आणि स्वतःला जेव्हा आपण त्याच्यामध्ये ओतून, म्हणजे स्वतःचं इनर सेल्फ जेव्हा आपण ओतून एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा आपल्याला ती चांगल्या प्रकारे करता येते. आणि तरुणांनी जेव्हा हे काव्याचा जेव्हा काही लेखन करायचं असेल तर स्वतःचा अस्सल आवाज ओळखून ते करावं, तर ते खूप चांगलं होऊन जातं. प्रगतीजी, आज आपण इथे आलात आणि आपल्या सुंदर कवितांचा आस्वाद आमच्या गोवेकरांना घेता आला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या मुलाखतीचा प्रोग्राम इथेच संपवतो. नमस्कार. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते. गोवा दूरदर्शनचे मनापासून आभार आणि सर्व गोवेकरांनाही माझे धन्यवाद.